म्हणजे आपल्याकडे आज AI आहे, YouTube आहे. एखाद्याला गोष्ट सांगावी तर याची गरज आहे. या ज्या तयार स्टोरीज आहेत किंवा स्क्रीनवरच्या स्टोरीज आहेत यांचा जर तुम्ही स्पीड बघितलात किंवा ते ज्या पद्धतीने स्टिम्युलेशन देत आहेत तर हे मुलांसाठी फार दोन्हीकडनं संवाद असतो तिथे सुसंवाद होतो. जिथे फक्त बाळ रिसीव्ह करते, रिसीव्हर एंडला बाळ आहे, तिथे संवाद. जेव्हा लहान मुलं गोष्ट ऐकत असतं तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये काही फरक होतो. अरे तुला माहिती नाही काल काय झालं, किंवा अरे एकदा काय झालं त्या दिवशी माहितीये का. अगदी ही वाक्य जेव्हा आपल्याशी बोलतं त्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळे पालकांना आपापली कामं करता येतात, पण पालक म्हणून जी माझी मुख्य भूमिका आहे मुलांसाठी बऱ्याच वेळेला उपलब्ध असणं, ती भूमिका मात्र आपण आजच्या काळामध्ये म्हणजे आपल्याकडे आज AI आहे, YouTube आहे, सो मेनी प्लॅटफॉर्म्स. मग तेवढं असताना स्टोरी टेलिंग म्हणजे एस्पेशली फिजिकली स्टोरी टेलिंग जो म्हणतोय किंवा मी एखाद्याला गोष्ट सांगावी तर याची गरज आहे. अगदी छान प्रश्न आहे हा. जेव्हा आपण AIच्या युगामध्ये वावरतोय किंवा YouTube आहे, तयार स्टोरीज आहेत आणि मुलंही बसायला तयार आहेत, एकदम अट्रॅक्टिव्ह स्टोरीज असतात, तर अशा वेळेला प्रत्यक्ष पालकांनी वेळ देऊन किंवा ग्रँड पेरेंट्सनी वेळ देऊन जिथं यांच्याकडे अजिबातच वेळ नाही त्यावेळेला हा हट्ट कशासाठी, हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण खरं तर या ज्या तयार स्टोरीज आहेत किंवा स्क्रीनवरच्या स्टोरीज आहेत यांचा जर तुम्ही स्पीड बघितलात किंवा ते ज्या पद्धतीने स्टिम्युलेशन देत आहेत ते बघितलं तर हे मुलांसाठी फारसं हेल्दी नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण प्रत्यक्ष स्टोरी सांगतो आणि त्याचा जो मुलांच्या मेंदूवरती परिणाम होतो, जो फायदा होतो, मुलं ज्या पद्धतीनं कल्पना करू शकतात, ज्या पद्धतीनं त्यांचा भाषा विकास होतो, तो अशा स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळं होत नाही असं संशोधन सांगतं. फिजिकल स्टोरी टेलिंग केल्यामुळं पालकांचा सहवास मुलांना मिळतो आणि त्यातून भावनिक सुरक्षितता मुलांसाठी जी तयार होते ती स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळं होत नाही. हां, स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळं पालकांना आपापली कामं करता येतात, पण पालक म्हणून जी माझी मुख्य भूमिका आहे मुलांसाठी बऱ्याच वेळेला उपलब्ध असणं, ती भूमिका मात्र आपण नीट वठवू शकत नाही आणि बऱ्याच वेळेला संशोधन असं सांगतं की मुलांच्या विकासावरती नकारात्मक परिणाम होतो. अगदीच जसं सर म्हणाले तसं जेव्हा एक आई आपल्या मुलाला गोष्ट सांगते किंवा आजी आजोबा आपल्या नातवंडांना गोष्ट सांगतात, हा सगळा एक माहोल आणि ते मूल स्क्रीनवरती गोष्ट ऐकतंय एकटं, हा माहोल ह्याच्यामध्ये मूलभूतच हा फरक आहे की जेव्हा स्क्रीन आणि मूल हे नातं आहे तिथे ते वन वे ट्रॅफिक आहे. तिथे फक्त काहीतरी चालू आहे, बाळ ऐकतंय, ते रिसीव्ह करतंय. पण जेव्हा कोणीतरी गोष्ट सांगतंय तेव्हा ते टू वे रेसिप्रोकेशन आहे, तिथे देवाणघेवाण आहे की बाळ काय ऐकतंय, काय समजून घेतंय हे त्याचे आई वडील, आजी आजोबा यांना कळतंय. ते काही प्रश्न विचारतायत, त्यामधनं त्या बाळाचं आकलन वाढतंय किंवा आणखीन काही त्याची उत्तरं बाळाला मिळतात. त्यामुळे हे टू वे ट्रॅफिक आहे आणि इथे वन वे ट्रॅफिक आहे. हा बेसिक फरक आहे. जिथे दोन्हीकडनं संवाद असतो तिथे सुसंवाद होतो. जिथे फक्त वन वे ट्रॅफिक आहे, फक्त बाळ रिसीव्ह करते, रिसीव्हर एंडला बाळ आहे, तिथे संवाद असणारच नाहीये अर्थात. जेव्हा लहान मुलं गोष्ट ऐकत असतं तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये काही फरक होतो किंवा त्याच्या मनावरही काय त्याच्यात काय चाललेलं असतं नेमकं. जेव्हा आपण आता साधं आपण बघूया की जेव्हा आपण म्हणतो की अरे तुला माहिती नाही काल काय झालं, किंवा अरे एकदा काय झालं त्या दिवशी माहितीये का. अगदी ही वाक्य जेव्हा कुणीतरी आपल्याला बोलतं, आपल्याशी बोलतं, त्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात, आपल्या मनातले विचार बदलतात, आपल्या डोक्यातले विचार बदलतात. हा बदल फक्त ह्या एका वाक्याने नकळत आपल्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये चालू होतो. तसंच लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा ह्या वाक्यांनी एकतर क्युरिओसिटी निर्माण होते, उत्सुकता त्यांची जागृत होते. मेंदू हा आपला असा एक अवयव आहे ज्याचे वेगवेगळे भाग वेगवेगळं कार्य करतात, पण त्याच्यानंतर शेवटी सगळ्या भागांचं मिळून एक कार्य आपल्या समोर येतं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या भागांनी एकत्रितरित्या काम करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी त्यांचे परस्पर संबंध अत्यंत दृढ असायला हवेत आणि हे काम गोष्ट करते. जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो, एखादा किस्सा सांगतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्ती, त्यातली पात्र तयार व्हायला सुरुवात होते. मग त्याचा आवाज कसा असेल, ती कल्पनाशक्ती मुलं करायला लागतात.
ती कल्पनाशक्ती त्यांच्यामध्ये तयार होते. किंवा मग ते घर होतं, मग ते कसं असेल, काय असेल, कुठे असेल, हे सगळे विचार, कल्पनाशक्ती हळूहळू मुलांच्या डोक्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग ह्यातले वेगवेगळे भाग जेव्हा एकमेकांशी मिळतं जुळतं घेऊन काम करायला लागतात, त्यावेळेला मुलांचं कोलॅटरल थिंकिंग डेव्हलप व्हायला सुरुवात होते. भाषेचा विकास हा तर स्टोरी टेलिंग मधनं फार चांगल्या पद्धतीने होतो. मुलांच्या कानावर जेव्हा भाषा पडते तेव्हाच ती बोलू शकतात. जर एखाद्या मुलाच्या कानावर भाषाच पडली नाही तर ती भाषा विकसितच होत नाही. त्यामुळे त्यांच्या कानावर जी भाषा पडते त्याचा अर्थ काय, मुलं अर्थ लावायला शिकतात. हळूहळू फक्त शब्दार्थ नाही तर त्यातला भावार्थही समजून घ्यायचा असतो, हे मुलांच्या लक्षात यायला लागतं. आणि हे सगळं काम स्टोरी टेलिंगने होतं. जेव्हा एखाद्या स्टोरीमधल्या त्या गोष्टीमधल्या एखाद्या पात्राबद्दल आपण बोलत असतो, त्यावेळेला मी जर त्या पात्राच्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं, असा विचार मुलं करायला लागतात. त्यामुळे गोष्ट मुलांच्या बौद्धिक, भावनिक, मानसिक सगळ्या विकासामध्ये फार महत्वाचं कार्य करते.